निगेटिव्ह. नंबर इव्हन आहे की ऑड आहे ते कसं फाइंड आउट करतो? कोणते बिट चेक करून? सर लास्ट बिट. लास्ट बिट जर 0 असेल तर इव्हन नंबर की ऑड नंबर? इव्हन नंबर. बरोबर ना? सो this is how MUL and IMUL. What is the syntax of MUL and IMUL? दोघांचा syntax सेमच आहे. शाबाद. syntax काय आहे MUL IMUL चा? सोर्स येईल ना, फॉर एक्झाम्पल जर ऑपरेंड ए असेल अँड त्याच्या पुढे त्याचा आय मीन पहिला त्याचा MUL and then the source which we are using, like the operand which are using and okay. Yes, MUL space source, IMUL space source. One operand is you are passing, okay, but other operand is to be stored in where the other operand should be stored. एक ऑपरेंड आपण पास करतोय, दुसरा ऑपरेंड कुठे असतो स्टोअर केलेला? अरे काय स्टडी करता की नाही यार? AX AL मध्ये. जर 8 बिट मल्टिप्लिकेशन असेल तर कुठे? AL की AX? AL मध्ये. AL. आणि जर 16 बिट मल्टिप्लिकेशन असेल तर AX मध्ये. आणि जर सपोज तुम्हाला असं विचारलं 8 बिट नंबर 1 आणि दुसरा 16 बिट नंबर, तर तुम्ही 8 बिट नंबर AL मध्ये पास करणार आणि तो नंबर जो आहे 8 बिट नंबर तो 16 बिट मध्ये कन्वर्ट करायला कोणतं इन्स्ट्रक्शन यूज करणार? बाईटचा कन्वर्जन वर्ड मध्ये करायला to convert number from byte to word, which instruction to be used? अरे कोणतं इन्स्ट्रक्शन यूज होतं बाईटचं वर्ड मध्ये कन्वर्ट करायला? CBW. काय त्याचा फुल फॉर्म? कन्वर्ट बाईट टू वर्ड. बरोबर ना? म्हणजे आणि तो कोणावरती काम करतो? कोणत्या रजिस्टर वरती? फक्त आणि फक्त अक्युमुलेटर रजिस्टर. अक्युमुलेटर म्हणजे कोणता रजिस्टर? AL किंवा AX. बरोबर? म्हणजे accumulator A register. So the content stored in AL is converted into 16 bit data which is stored in AX register. तो 8 bit data आहे त्याचा कन्वर्जन 16 बिट मध्ये करताना कसं होतं? तर जे MSB बिट आहे साइन बिट, MSB बिट आहे साइन बिट, ते कॉपी होणार रिमेनिंग 8 बिट मध्ये. कुठच्या? अप्पर 8 बिट मध्ये. लोअर 8 बिट मध्ये AL आहे आणि अप्पर 8 बिट मध्ये काय कॉपी होणार? MSB बिट कॉपी होणार. सो द कंटेंट नाव 16 बिट. 0 असेल तर 0 कॉपी होईल, 1 असेल तर 1 कॉपी होईल. लक्षात आलं का? दिस इज हाऊ 8 बिट डेटा इज कन्वर्टेड इनटू 16 बिट डेटा, CBW. आणि जर सपोज तुम्हाला 16 बिट डेटा 32 बिट मध्ये कन्वर्ट करायचा असेल, AL मधला डेटा 32 बिट मध्ये कन्वर्ट करायचा असेल, AX मधला डेटा, सॉरी 16 बिट डेटा 32 बिट मध्ये, तर कोणतं इन्स्ट्रक्शन यूज होतं पार्थ?
इन्स्ट्रक्शन EAX. यूज होतं. नो 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 16 बिट टू कशामध्ये 32 बिट मध्ये वर्ड टू डबल वर्ड. ए कुठनं आणलं ते? असलं काय नाही इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन कोणतं यूज होतं? सी वरूनच आहे. कन्वर्ट बाईट टू वर्ड नंतर काय असणार आहे? कन्वर्ट डेसिमल टू डबल वर्ड कन्वर्ट डेसिमल नाही रे, कन्वर्ट वर्ड टू डबल वर्ड. CWD. कन्वर्ट वर्ड टू डबल वर्ड. कन्वर्ट वर्ड टू डबल वर्ड. CWD. CWD. Convert word to double. Okay, now tell me. What is div instruction syntax? div instruction चा बोला. प्रतीक, वैभवी, शाबाज. div instruction चा syntax काय? बोला. div instruction चा syntax काय? नाही येते तुम्हाला? डिव्हिजन बोला. div instruction चा syntax कोणालाच येत नाही? डिव्हिजन काय सानिका? सिंटॅक्स माहितीये का काय असतं? सिंटॅक्स कसा यूज करतात, त्याचा फॉर्म काय? हा, महिमा, पार्थ, मथुरा, प्रतीक, हर्षदा, नंदिनी, प्रीती, शाबाज, सुहाना, वैभवी. बोला. अरे div instructionचा तुम्हाला कोणालाच येत नाहीये. सिंटॅक्स काय आहे, काय मग अभ्यास केलात की नाही केलात? काहीतरी स्टडी केला असाल ना? पार्थ, काय स्टडी केलास? हॅलो पार्थ. केलंय सर मग div instructionचा सिंटॅक्स सांग, काय कसा यूज करतात? div source div स्पेस सोर्स, बरोबर ना? याच्यामध्ये मला सांगा, div instruction मध्ये ज्याला डिवाइड करायचंय तो नंबर कुठे स्टोअर असतो? ज्याला डिवाइड करणार होता कुठे? unsigned division अरे अनसाइन डिव्हिजन div बरोबर आहे. अनसाइन नंबर साठी div आणि साइन नंबर साठी idiv. आय म्हणजे काय? अनसाइन नंबर साठी. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. सपोज 16 बिटला 8 बिटने डिवाइड करायचंय. किती? 16 बिटला 8 बिटने डिवाइड करायचंय.
तर तो 16 बिट नंबर कोणत्या रजिस्टर मध्ये स्टोअर असणार बाय डिफॉल्ट? AL मध्ये AL AL मध्ये 16 बिट आहे का एल रजिस्टर? 16 बिट रजिस्टर कोणता? अरे आत्ताच मगाशी सांगितलं ना. AX हा AX मध्ये AX मध्ये हा आणि जो नंबर असेल जो डिवाइड करणार आहे तो आपण पास करणार, आयदर इमिजिएट ऑपरंड असेल किंवा रजिस्टर थ्रू असेल किंवा मेमरी लोकेशन थ्रू असेल किंवा इनडायरेक्ट मेमरी लोकेशन थ्रू असेल, बरोबर? तर ते डिव्हिजन झाल्यानंतर काय आहे, 16 बिटला 8 बिटने डिवाइड केलं तर क्वोशंट किती बिटचा आणि रिमाइंडर किती बिटचा आणि ते कुठे स्टोअर होतात? रिमाइंडर AH आणि DX AH DX चा काय संबंध? AH रिमाइंडर कुठे? रिमाइंडर AH मध्ये रिमाइंडर एज मध्ये आणि क्वोशंट रिमाइंडर कुठे असणार? एल मध्ये डायरेक्टली भेटणार आपल्याला. जर सपोज 32 बिट नंबर असेल तर 32 बिट कुठे स्टोअर करणार आपण? AH मध्ये. अरे एज AH किती? मध्ये DX AX मध्ये. अप्पर 16 बिट DX मध्ये, लोअर 16 बिट AX मध्ये आणि त्याला डिव्हाइड करणार किती नंबरने, किती बिट नंबरने? 16 बिटने. सो आपण पास करणार आणि त्याच्यानंतर क्वोशंट किती बिटचा, रिमाइंडर किती बिटचा आणि ते कुठे स्टोअर होणार? 8 बिटचा. हा क्वोशंट AX मध्ये आणि रिमाइंडर DX क्वोशंट DX मध्ये आणि रिमाइंडर DX मध्ये, सॉरी क्वोशंट AX मध्ये आणि रिमाइंडर DX मध्ये. क्वोशंट AX रजिस्टर मध्ये आणि रिमाइंडर DX रजिस्टर मध्ये. ओके, लक्षात घ्या हे. आता इथे परत तुम्हाला असे ट्रिकी क्वेश्चन असणार की सपोज 8 बिट नंबर आहे आणि त्या 8 बिटला 8 बिटने डिवाइड करायचं, तर काय करावं लागेल? जो 8 बिट नंबर आहे तो कन्वर्ट कशामध्ये करावा लागेल? 16 बिट मध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन कोणता यूज करावा लागेल हर्षदा? 8 बिटचा कन्वर्जन 16 बिट मध्ये करायला कोणतं इन्स्ट्रक्शन आता 2 मिनिटापूर्वी झालं? PUL. हा कुठचा? PUL. पार्थ 8 बिट AL चा कंटेंट 16 बिट मध्ये करायचं असेल तर कोणतं इन्स्ट्रक्शन यूज होतं? तूच सांगितलंस मगाशी. 8 बिट कंटेंटचा 16 बिट मध्ये कन्वर्ट करायला कोणतं इन्स्ट्रक्शन यूज होतं? CBW. कन्वर्ट बाईट टू वर्ड. अरे असं काय करता रे? काय सगळं विसरून जाता की काय तुम्ही? आणि सपोज असा क्वेश्चन असेल की 16 बिटला 16 बिटने डिव्हाइड करा, तर काय करायला लागेल? 16 बिट जो कंटेंट असेल तो कन्वर्ट कशामध्ये करायला लागेल? 32 बिट मध्ये. आणि त्यासाठी कोणतं इन्स्ट्रक्शन वापरावं लागेल? त्यासाठी कोणतं इन्स्ट्रक्शन वापरावं लागेल? अरे आता 2 मिनिटापूर्वी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही विसरताय म्हणजे काय बोलायचं तुम्हाला? 16 बिटचं कन्वर्जन 32 बिट मध्ये करायला कोणतं इन्स्ट्रक्शन यूज होतं? वर्डचं डबल वर्ड मध्ये कन्वर्ट करायला CPD. काय चाललंय यार तुमचं? CWD इन्स्ट्रक्शन, बरोबर ना? मग तुम्ही विसरता कसे काय? 8 बिटचं 16 बिट मध्ये कन्वर्ट करा, कुठचा पण नाही होणार ते. AL चं कन्वर्जन AX मध्ये तर CBW आणि AX चं कन्वर्जन 16 बिटचं कन्वर्जन 32 बिट मध्ये DX AX मध्ये तर कोणतं इन्स्ट्रक्शन? C बोला. CWD.
समजून घ्या काय ते. CBW CWD लक्षात घ्या. नेक्स्ट, प्रत्येक काय समजलं ह्या सगळ्यामध्ये? डिव्हिजन इन्स्ट्रक्शन. जस्ट टेल मी. प्रत्येक आणि शाहबाज. Sir, Bola. for sign instructions we use for sign algorithm we use MUL instructions, and for unsigned we use IMUL instructions. And where unsigned means it is a positive, where we don't use any signs, and which is unsigned, that means the instruction is negative. And here, Instruction not operand are negative. yes, operands are negative. And here, to convert the 16-bit into 32-bit, we use CWD, which is known as convert word double. And the operands used for this is AX, which AX is a 16-bit and DX is 32-bit. And again, converting the 8-bit into 16-bit, we use CBW, which is known as convert byte word. And here, 8-bit operand is AL, and 16-bit operand is AX. Okay. And how to identify positive and negative number? Yes, Pratik, how to identify positive or negative number? So, by observing the first bit, if it's 0, it is positive, and if it's 1, it is negative. Okay. Then we'll just move forward. Which are the instructions related with flag? Flag related instruction कोणती आहेत? What is the use of push F, pop F? Push F आहे आणि pop F. Push F, pop F. Yes. Yes. Push F, pop F. These are the flag related instructions. No, these are stack related instructions. Sorry, stack related instruction. Push F, pop F. काय आहे push F, pop F? पुश म्हणजे काय? कुठे स्टोअर होणार? पुश आता याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे. पुश म्हणजे काय? कुठे स्टोअर करणार ते? इन विच मेमरी दॅट गोइंग टू स्टोअर? विच मेमरी? पुश आहे म्हणजे push operation, pop operation related with Arshada. Push, pop operation are related with push, pop operation related with stack. Yes, Vaibhav. Okay, push F आहे. F म्हणजे काय असेल? Any guesses? F Flag register. फ्लॅग रजिस्टर 16 बिट जो फ्लॅग रजिस्टर असेल त्यातले काहीच बिट आपण वापरतो, काही बिट आपण वापरतच नाही. ओके, सो द फ्लॅग रजिस्टर विच इज ऑफ 16 बिट इज गोइंग टू स्टोअर ॲट विल बी स्टोर्ड ॲट स्टॅक मेमरी. कुठे तो स्टॅक मेमरी मध्ये स्टोअर होईल. आणि वी नो दॅट when any push operation is performed, stack pointer get increment की decrement? push operation ला डिक्रीमेंट. पुश ऑपरेशन स्टॅक ऑपरेशनच्या पुश ऑपरेशन मध्ये काय? स्टॅक पॉइंटर 2 ने डिक्रीमेंट होणार. ओके, आणि पॉप असेल तेव्हा काय होईल? इन्क्रीमेंट 2. पॉप ऑपरेशन म्हणजे कुठून? ऐका एखादा पॉप ऑपरेशनच्या वेळी कुठून डेटा फ्लॅग मध्ये ट्रान्सफर होईल? टॉप पोझिशन ऑफ स्टॅक.
येस 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 करेक्ट आहे. स्टॅकच्या टॉप पोझिशनला जे 16 बिट डेटा असेल तो कुठे ट्रान्सफर होईल, फ्लॅग रजिस्टर मध्ये ट्रान्सफर होईल. येस पॉपेट. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. यू कॅन सी. नाव द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज CMP इन्स्ट्रक्शन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. CMP म्हणजे काय? CMP compare to operand. कोणाचं कंपॅरिझन करतो आपण? किती ऑपरँड्सचं कंपॅरिझन करतो? एकाचं, दोघांचं, तिघांचं, चारांचं, किती जणांचं कंपेअर करतो? CMP इन्स्ट्रक्शन यूज करतो. 2 ऑपरँड्सचं कंपॅरिझन करतो. काय रिझल्ट भेटतो आपल्याला? सोर्स आणि डेस्टिनेशन चेंज होतात की नाही होत CMP इन्स्ट्रक्शन मध्ये? सोर्स आणि डेस्टिनेशन जो असेल तो चेंज होतो की नाही होत? सिंटॅक्स काय CMP चा? CMP space destination comma source. Destination comma source. CMP space destination comma source. So what happened? What is the execution of CMP? CMP मध्ये एक्झिक्युशन काय होतं? काय कोणाला माहिती? पार्थ, येस टेल मी. पार्थ, हर्षदा, मधुरा, कल्याणी, प्राजक्ता, you just not saying any single word. एक सिंगल वर्ड नाही बोलले तुम्ही. रितेश, रिया, हा बोला. CMP इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन काय आहे? CMP इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन काय? कोणाच नाहीये? असेंब्ली लँग्वेजेस. त्याच्यामध्ये 2 ऑपरँड कम्पेअर करतो. कंपेअर करतो म्हणजे नक्की काय करतो पार्थ? आणि तीन हे येतात त्याच्यामध्ये. 3 कंडिशन असणार आहेत. 3 कंडिशन कोणत्या? हर्षदा, मधुरा. अनकंडिशनल. अरे अनकंडिशनल कुठनं काय आलं? 3 कंडिशन कोणत्या? त्या CMP इन्स्ट्रक्शन नंतर त्या 3 पैकी एक कंडिशन कुठची तरी असणार. 3 पैकी एक कंडिशन. हा बोला. सबस्ट्रॅक्ट हा सबट्रॅक्ट करतो, ठीक आहे, पण 3 कंडिशन कोणत्या? हा मधुरा, 3 कंडिशन कोणत्या? रिया, ह्या 3 कंडिशन आहेत का? डेटा, मेमरी आणि रजिस्टर, ह्याला कंडिशन म्हणतात. 3 कंडिशन कोणत्या येणार CMP इन्स्ट्रक्शन यूज केल्यानंतर? त्या तिघांपैकी एक कुठची तरी असणार. अरे काय डेस्टिनेशन आणि सोर्सचा कंपॅरिझन आहे, मग कंपॅरिझन मध्ये 3 कंडिशन कोणत्या येणार? पहिली कंडिशन तुम्ही सांगू शकता की दोन्ही इक्वल असतील, हो की नाही? येस, नो. डेस्टिनेशन इज इक्वल टू सोर्स. दुसरी कंडिशन काय असेल प्रतीक? पहिली सांगितली मी, डेस्टिनेशन इक्वल टू सोर्स. दुसरी काय असेल प्रतीक?
डेस्टिनेशन इक्वल टू सोर्स, दुसरी काय असेल? डेस्टिनेशन ग्रेटर दॅन सोर्स, आणि तिसरी काय असेल मग? महिम लेस दॅन सोर्स. डेस्टिनेशन लेस दॅन सोर्स, डेस्टिनेशन इक्वल टू सोर्स, डेस्टिनेशन लेस दॅन सोर्स, डेस्टिनेशन ग्रेटर दॅन सोर्स. आता या तीन कंडिशन फक्त काय होणार तिथे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सीएमपी इन्स्ट्रक्शन अँड एसयूबी इन्स्ट्रक्शन? एसयूबी इन्स्ट्रक्शन मध्ये पण काय होतं? डेस्टिनेशन डेस्ट लिहितो मी फक्त, इक्वल टू काय येतं? डेस्टिनेशन मायनस सोर्स. म्हणजे कोणता कंटेंट चेंज होतो इन्स्ट्रक्शन मध्ये, कोणत्या इन्स्ट्रक्शन मध्ये? एसयूबी इन्स्ट्रक्शन मध्ये. चेंज होते, डेस्टिनेशनची व्हॅल्यू काय होते? चेंज होते. कोणत्या इन्स्ट्रक्शन मध्ये? हॅलो, कोणत्या इन्स्ट्रक्शन मध्ये? आवाज येतोय ना? हॅलो, आवाज येतो आहे की नाही येत आहे? Yes, sir. एसयूबी इन्स्ट्रक्शन मध्ये डेस्टिनेशनची व्हॅल्यू चेंज होणार, डेस्टिनेशन मायनस सोर्स होणार. बट व्हॉट हॅपन इन द सीएमपी इन्स्ट्रक्शन? इन सीएमपी इन्स्ट्रक्शन डेस्टिनेशन मायनस सोर्स होणार, but it will not get stored. It will not get stored in a destination. तो डेस्टिनेशन मध्ये स्टोअर होणार नाही. Whatever the result of subtraction, whatever the result of subtraction, that result will not be stored in destination. Result destination मध्ये स्टोअर होत नाही. मग काय होतं? अरे मग सांगितलं ना काय होणार मग? व्हॉट विल गेट चेंज? काय चेंज होणार मग? चेंज काय होणार सीएमपी इन्स्ट्रक्शन नंतर? बोला, सीएमपी इन्स्ट्रक्शन नंतर चेंज काय होणार मग? सर सोर्स नाही, सोर्स नाही. चेंज काय होणार माहितीये का प्रतीक? ओनली फ्लॅग. काय चेंज होणार? फ्लॅग्स विल गेट चेंज. तीन कंडिशन. जर डेस्टिनेशन इक्वल टू सोर्स असेल, म्हणजे सबट्रॅक्शन जर झिरो आली, ती रिझल्ट तो स्टोअर नाही होणार कुठे झिरो. पण जर सबट्रॅक्शनचा रिझल्ट झिरो आला तर कोणता फ्लॅग सेट होणार? अरे रिझल्ट झिरो आला तर कोणता फ्लॅग सेट होतो पार्थ? Sign flag. झिरो फ्लॅग. झिरो फ्लॅग. झिरो फ्लॅग. जर सपोज डेस्टिनेशन लेस दॅन सोर्स असेल, म्हणजे रिझल्ट निगेटिव्ह आला, तर कोणता फ्लॅग सेट होईल बरं? Sign. Sign. कॅरी फ्लॅग. फ्लॅग कॅरी. लक्षात का? आणि जर सपोज डेस्टिनेशन ग्रेटर दॅन सोर्स असेल, म्हणजे रिझल्ट पॉझिटिव्ह आला, तर कोणता फ्लॅग सेट होईल की नाही? क्वेश्चन काय विचारलाय? जर डेस्टिनेशन ग्रेटर दॅन सोर्स असेल, म्हणजे रिझल्ट निगेटिव्ह आलाच नाही आणि रिझल्ट झिरो पण नाही आला, झिरो नाही निगेटिव्ह नाही, तर कोणता फ्लॅग सेट होईल का नाही? येस येस येस. पार्थ, अनिकेत, नाही होणार. कोणताच फ्लॅग सेट होणार नाही, किंवा आपण म्हणतो झिरो फ्लॅग सेट नाही होणार, कॅरी फ्लॅग पण सेट होणार नाही. कधी? जर डेस्टिनेशन ग्रेटर दॅन सोर्स असेल तर. आता सीएमपी इन्स्ट्रक्शन कितीतरी वेळा आपण प्रोग्रामिंग मध्ये यूज केले असेंब्ली लँग्वेज मध्ये. फाइंडिंग स्मॉलेस्ट नंबर, फाइंडिंग लार्जेस्ट नंबर, त्याच्यानंतर कंपॅरिझन, स्ट्रिंगच्या बाबतीत पण कंपॅरिझन करताना एक एक प्रत्येक कॅरेक्टर. मग तिथे तुम्हाला सीएमपी इन्स्ट्रक्शन माहित आहे, तसे तर तुम्हाला प्रोग्राम काय येणार आहे? सो नाव टेल मी पार्थ, सीएमपी इन्स्ट्रक्शनचा पूर्ण यूज काय? मगाशी जसं प्रत्येकने सांगितलं तसं आता तू सांग, सीएमपी इन्स्ट्रक्शनचा यूज काय? In CMP instruction, we compare two operand. This instruction are दिस इन्स्ट्रक्शन तू मराठी सांगितलं तर चालेल की? basically subtract one operand. वन ऑपरेंड नाही, सोर्स कशातून? डेस्टिनेशन मधून सबट्रॅक्ट करतात.
okay, and will not affect destination, will not affect source and destination काहीही change होत नाही, ते आहे तेच राहतात. Okay, so what will get changed? काय change होतं मग? Flags will get affected depending on the condition. If source is greater equal to source is equal to destination, sorry, then which flag gets set? Source is equal to destination, then which flag will get set? Sir, zero flag. हा, अरे बाकीच्यांना काय सांगता येत नाही का? काय ऐकताय की नाही? Which flag will get set? शाबाज. कोणता फ्लॅग सेट होणार? शाबाज, सुहाना, सानिका. सो डेस्टिनेशन इक्वल टू सोर्स असेल म्हणजे जे रिझल्ट 0 आला सबट्रॅक्शनचा, तेव्हा कोणता फ्लॅग सेट होणार? 0. डेस्टिनेशन लेस दॅन सोर्स असेल तर Sir, no flag. No. डेस्टिनेशन लेस दॅन सोर्स, ऐकून घे प्रत्येक. डेस्टिनेशन लेस दॅन सोर्स, डेस्टिनेशन मधून सोर्स सबट्रॅक्ट करतोय, डेस्टिनेशन मधून सोर्स सबट्रॅक्ट करतोय आपण, आणि डेस्टिनेशन लहान असेल तर रिझल्ट निगेटिव्ह येणार. तर रिझल्ट निगेटिव्ह आला तर कोणता फ्लॅग सेट होईल? Sign. Sign and carry. साइन आणि कॅरी फ्लॅग. आणि डेस्टिनेशन ग्रेटर दॅन सोर्स असेल, साइन फ्लॅग पण सेट नाही होणार आणि झिरो फ्लॅग पण सेट नाही होणार. Yes. Now just tell me, suppose instruction अशी आहेत. Just see the chat box. अरे वहिनी दरवाजा लाव ना. 3 इन्स्ट्रक्शन बघा. मूव एल, 20 म्हणजे एल मध्ये 20 आलाय. 20 डेसिमल मध्ये दिलाय. हेक्साडेसिमल मध्ये 20 किती? हेक्साडेसिमल मध्ये 20 चा कन्वर्जन काय? डेसिमल मध्ये 20, हेक्साडेसिमल मध्ये किती? डेसिमल मध्ये 20, हेक्साडेसिमल मध्ये किती? 14. 14, 14H. ओके. 30 हा करा ना. सर्वात मोठा नंबर कुठचा? 16च्या टेबल्स मधला सर्वात मोठा नंबर 16. राहिले किती? 14 म्हणजे ई म्हणजे काय? 1EH. काय होतो? 1EH. पहिला नंबर काय आहे? 14H. दुसरा 1EH. ओके. सो कंपॅरिझन केलंय 20 आणि 30चं कंपॅरिझन. सो what is the value of zero flag? What is the value of carry flag? What is the value of sign flag after these instructions? Mm. One 20. बोला. अरे सांगा, आता ते दिलेलं आहे त्याच्यात, ते सांगा ना. 20 - 30 केलं तर आन्सर काय येईल? आता हे एवढं लहान मुलांसारखं सांगू का तुम्हाला? -10. हे आन्सर नकोय मला, फ्लॅग सांगा कोणता सेट होईल. Sign flag. आणि Carry flag. Carry flag. साइन फ्लॅग आणि कोणता फ्लॅग सेट होईल? कॅरी फ्लॅग. आणि सपोज असं आलं एल ची व्हॅल्यू 30 आहे, 20 आहे. CMP AL, 20 तर कोणता फ्लॅग सेट होईल? CMP AL, 20 तर कोणता फ्लॅग सेट होईल? चॅट बॉक्स मध्ये बघा. AL ची व्हॅल्यू वरती बघा किती आहे.
सेट होईल 0 फ्लॅग. आणि सपोज असं असेल CMP AL, 0 तर कोणता फ्लॅग सेट होईल? साइन फ्लॅग. जरा व्यवस्थित डोकं लावून बघा. AL ची व्हॅल्यू किती आहे? 20 कम्पेअर करतोय 0 शी. कॅरी हा कोणताही फ्लॅग सेट होणार नाही. सेट होणार नाही. लक्षात आलं का? CMP इन्स्ट्रक्शन समजून घ्या आपण काय करतोय ते. लक्षात आलं का? CMP इन्स्ट्रक्शन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. लक्षात आलं का? मग आता मला ह्या इन्स्ट्रक्शनचं मीनिंग सांगा. JC, JNC, JZ, JNZ, JS, JNS ही जी इन्स्ट्रक्शन लिहिली आहेत मी त्याचं मीनिंग सांगा. JC म्हणजे काय, JNC म्हणजे काय, JZ म्हणजे काय, JNZ म्हणजे काय, JS, JNS म्हणजे काय? पार्थ JC म्हणजे 0 जम्प इफ कॅरी. JC म्हणजे जम्प इफ कॅरी. ओके, येस करेक्ट आहे. JZ म्हणजे जम्प इफ 0. हा आता एन जिथे लावला तिथे काय नॉट फक्त करायचं ते कर आणि सांग. JC म्हणजे जम्प इफ कॅरी. JNC म्हणजे काय असणार मग? जम्प इफ not carry, जम्प इफ नॉट कॅरी. इफ नॉट सगळे व्यवस्थित सांग. हर्षदा, मधुरा. हा सांगा आता, त्यात काय आता सांगितलं ना ते सांगा सगळे. JC म्हणजे जम्प इफ कॅरी. JZ म्हणजे जम्प इफ 0. JNC म्हणजे जम्प इफ नॉट कॅरी. JNS म्हणजे जम्प इफ नॉट साइन, नो साइन. हा आणि JS म्हणजे जम्प साइन. जम्प इफ साइन फ्लॅग इज सेट. हे कशावरती आहे ते जम्पर इन्स्ट्रक्शन? फ्लॅग वरती डिपेंड आहे. तो फ्लॅग सेट झाला असेल तर म्हणजे काय, जसं आपण इफ यूज करतो, इफ कंडिशन असेल ट्रू तर तो लूप एक्झिक्यूट होतो इफ मधला, बरोबर ना? इफ मधचे ब्रॅकेट्स जे असतील ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट त्याच्या आतमध्ये जे काही लिहिलं असेल इफचा जो काही काय म्हणतो आपण त्याला, इफचा लूप जो असेल तो एक्झिक्यूट होतो. ओके, इफचा ब्लॉक म्हणूया, लूप नको, ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आणि जर ती कंडिशन नसेल तर काय एक्झिक्यूट होतो? इफ कंडिशन ट्रू नसेल तर कोणता पार्ट एक्झिक्यूट होतो सानिका? एल्स पार्ट. लक्षात आलं? मग तसंच आहे. JC म्हणजे काय? जम्प इफ कॅरी फ्लॅग म्हणजे कॅरी फ्लॅग सेट झाला असेल तर. आणि JNC म्हणजे काय? कॅरी फ्लॅग सेट झाला नसेल तर तो ऑब्विसली एक्झिक्यूट. तर आता बघा या सगळी जी इन्स्ट्रक्शन आहे जम्पर इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये काय असतं? JC किंवा जो काही जम्पर इन्स्ट्रक्शन यूज करा आणि पुढे काय लिहितो आपण? डेस्टिनेशन ऍड्रेस. काय लिहितो? डेस्टिनेशन ऍड्रेस. फॉर एक्झाम्पल JC तुम्ही टाकलं T1, JC T1 याचा मिनिंग काय? JC T1 चा मिनिंग काय? JC T1 चं मिनिंग काय? हर्षदा, मधुरा, पार्थ. JC हा jump carry, जम्प कॅरी. पुढे काय? जम्प कॅरी असं नका म्हणू. जम्प इफ कॅरी फ्लॅग इज सेट. जम्प इफ कॅरी फ्लॅग इज सेट टुवर्ड्स कुठे जम्प? कोणत्या ऍड्रेसला जम्प करणार? यस, कोणत्या ऍड्रेसला जम्प करणार? T1 ज्या ऍड्रेसच्या लोकेशनला T1 नाव दिलंय आपण. कोणतं नाव? T1 नाव दिलंय. त्या T1 लोकेशनला जम्प होईल. म्हणजे आपला सिक्वेन्शियल एक्झिक्युशन असतो प्रोग्राम. कसा असतो प्रोग्राम एक्झिक्युशन? सिक्वेन्शियली 1 by 1 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असतात. म्हणजेच काय? करंट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झालं की नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कोणतं एक्झिक्यूट होणार? द
इन्स्ट्रक्शन विच इज आफ्टर करंट इन्स्ट्रक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं सांगतो, SUBAL, BL याच्यानंतर इन्स्ट्रक्शन दिलं मी add AL, BL. So after SUB add will execute, but what happen in case of a jumper instruction SUB AL, BL याच्यानंतर सपोज मी दिलं JC T1 याच्यानंतर दिलं सपोज AL, BL. आता बघा काय होईल, SUB AL, BL नंतर कोणतं इन्स्ट्रक्शन येईल, जस्ट रीड इट प्रतीक. SUB AL, BL नंतर काय इन्स्ट्रक्शन दिलंय? Add L, BL. नाही खालचं JC_T1 T1 नंतर कोणतं आणि नंतर कोणतं दिलंय? Move. Now what happen in this particular sequence? What will be the sequence of instruction to be executed? इथे इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन कोणत्या सिक्वेन्सने होईल बरं? जस्ट टेल मी. JC, what is JNC? Now tell me what will be the result of the sequence of execution of instruction. पहिलं कोणतं इन्स्ट्रक्शन होईल? ह्या तीन बाबतीतच बघा. पहिला वाला just see, I'm just copying the and now I will repaste it. आता बघा, आता तुम्हाला समजेल. SUB AL, BL JC T1 move AL, BL या बाबतीत मला सांगा पहिलं इन्स्ट्रक्शन कोणतं एक्झिक्यूट होणार? पार्थ. येस पार्थ, टेल मी. दिसतच आहे ना, ते सांगायचं आहे. SUB AL, BL म्हणजेच कोणतं इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार? सबट्रॅक्शन एक्झिक्यूट होणार. SUB AL, BL कोणाचं सबट्रॅक्शन कशातून होणार प्रतीक? SUB AL, BL म्हणजे कोणाचं सबट्रॅक्शन कशातून? हर्षदा? AL into BL. Subtraction of BL from AL. आणि रिझल्ट कुठे स्टोअर होणार? T1 SUB address. कोणत्या ऍड्रेस मध्ये? T1 address मध्ये. T1 ऍड्रेसचा काय संबंध? डेस्टिनेशन मध्ये T1 चा संबंध नाही. SUB AL, BL एवढं मी इन्स्ट्रक्शन विचारलं. SUB AL, BL म्हणजेच काय? सबट्रॅक्शन ऑफ असं होणार AL इक्वल टू AL मायनस BL. AL इक्वल टू AL मायनस BL. SUB AL, BL चा मिनिंग काय? डेस्टिनेशनचा कंटेंट चेंज होणार. डेस्टिनेशनचा कंटेंट काय? AL इक्वल टू AL मायनस BL. AL इक्वल टू AL मायनस BL. कळलं? हॅलो, कळलंय की नाही? AL इक्वल टू AL मायनस BL. ओके इथपर्यंत. नेक्स्ट काय म्हटलंय? नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय आहे सानिका? अरे नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय आहे हर्षदा? SUB नंतर काय आहे? जम्प इफ कॅरी. जम्प इफ कॅरी कुठे? कोणत्या ऍड्रेसला? T1 ऍड्रेसला. कधी? जर कॅरी फ्लॅग सेट झाला तर आणि तरच. इफ कॅरी फ्लॅग इज सेट देन गो टू T1 ऍड्रेस किंवा T1 ब्लॉक. गो टू T1 ब्लॉक. जर आता मी म्हटलं कॅरी फ्लॅग सेट झाला तर कुठे जाणार तुम्ही? T1 ब्लॉक मध्ये जाणार. आणि जर कॅरी फ्लॅग सेट नाही झाला तर काय करणार? बघत राहणार. कॅरी फ्लॅग सेट नॉट कॅरी असं सांगणार ना? असं सांगायची गरजच नाही. कॅरी फ्लॅग सेट झाला तर T1 वरती जा. नाही झाला तर काय? ते इन्स्ट्रक्शन स्किप होणार. ते इन्स्ट्रक्शन काय होईल? स्किप होईल. म्हणजे काय? ते इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूटच होणार नाही. का नाही एक्झिक्यूट होणार? कॅरी फ्लॅग सेटच नाही आलं. कॅरी फ्लॅग सेट नाही आलाय, मग कोणतं इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार? मग नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. कोणतं आहे नेक्स्ट इन्स्ट्रक्शन? मूव AL, BL. बघा आता मी नेहमी अल्गोरिदम मध्ये दिलेलं आहे बघा. आयदर एक्झिक्यूट त्या जम्परच्या बाबतीत नेक्स्ट इन्स्ट्रक्शन तरी एक्झिक्यूट होणार
किंवा T1 ब्लॉक तरी एक्झिक्यूट होणार. T1 ब्लॉक एक्झिक्यूट कधी होईल जर कॅरी फ्लॅग सेट झाला तर. कोणता फ्लॅग सेट झाला तर कॅरी फ्लॅग. आणि कॅरी फ्लॅग सेट नाही झाला तर काय ऍड AL, BL एक्झिक्यूट होईल. सपोज मी आता असं म्हटलं असतं, ऐकून घ्या व्यवस्थित, SUB AL, BL ओके पहिलं इन्स्ट्रक्शन. नंतर म्हटलं असतं JNC काय बघा JNC T1 आणि नंतर म्हटलं असतं ऍड AL, BL. तर ह्याचं मिनिंग सांगा प्रतीक, हर्षदा, पार्थ, मधुरा, सानिका, ह्याचं मिनिंग काय? SUB पहिले सबट्रॅक्शन करायचं AL मायनस BL चं आणि त्याच्यानंतर जम्प इफ नॉट कॅरी T1 म्हणजे ते होणारच नाही, ते एक्झिक्यूट होईल. होणार नाही असं नाही आपण म्हणू शकत हर्षदा, होणार नाही असं नाही सांगू शकत. ऐकून घ्या, जर या ऑपरेशन मध्ये कोणत्या ऑपरेशन मध्ये सबट्रॅक्शन ऑपरेशन मध्ये कोणत्या सबट्रॅक्शन ऑपरेशन मध्ये जर कॅरी फ्लॅग सेट नाही झाला, इफ कॅरी फ्लॅग इज नॉट सेट, इफ कॅरी फ्लॅग इज नॉट सेट, इफ कॅरी फ्लॅग इज नॉट सेट देन गो टू T1 ब्लॉक. T1 हा मग कॅरी फ्लॅग सेट झाला तर कुठे जाणार? परत झाला कन्फ्युजन. कॅरी फ्लॅग नाही सेट झाला तर T1 ते एक्झिक्यूट होईल JNC. नाही कॅरी फ्लॅग सेट झाला तर JNC एक्झिक्यूट होईल का? नाही होणार एक्झिक्यूट. म्हणजे कोणती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार? T1 JNC स्किप झालं इन्स्ट्रक्शन, JNC स्किप एक्झिक्यूटच नाही आलं. मग त्याच्या नंतरचं इन्स्ट्रक्शन कोणतं आहे बरं? ऍड आहे. मग कोणतं एक्झिक्यूट होणार? ऍड AL, BL. कोणतं इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल? ऍड AL, BL. बघा SUB पहिलं परफॉर्म झालं, नंतर चेक झालं की कॅरी फ्लॅग सेट होतोय की नाही. का चेक झालं? कारण तुम्ही JC किंवा JNC लिहिलाय म्हणून. आणि जर कॅरी फ्लॅग सेट नसेल झाला JNC, कॅरी फ्लॅग सेट नसेल झाला म्हणजे काय, कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय पाहिजे 0. आणि कॅरी फ्लॅग सेट म्हणजे कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय पाहिजे 1. कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू जर सेट नसेल तर कुठे जाणार? T1 ब्लॉक. कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू जर सेट असेल म्हणजे JNC स्किप झालं. स्किप झालं म्हणजे काय नेक्स्ट. मग आता मला सांगा जम्पर इन्स्ट्रक्शन काय यूज करायचे? हे आहेत कंडिशनल जम्पर आणि काही अनकंडिशनल जम्पर आहेत. पण ते यूज काय करायचे जम्पर इन्स्ट्रक्शन? इन ऑर्डर टू चेंज sequential execution of instruction. If you want some changes in the sequence of execution of instruction, then we can use jumper instruction. काय यूज करू शकतो आपण? जम्पर इन्स्ट्रक्शन. and depending on the flag register कोणते जम्पर आहेत? JC, JNC, JP, JNP, JS, JNS, JC, JZ, JNZ. लक्षात आलं का? हे सगळे काय आहे? जम्पर इन्स्ट्रक्शन आहे डिपेंडिंग ऑन द फ्लॅग. आणि काही असे आहेत की जे अनकंडिशनल जम्पर आहेत. फॉर एक्झाम्पल कोणतं इन्स्ट्रक्शन अनकंडिशनल जम्परचं कोणतं इन्स्ट्रक्शन आहे सानिका? म्हणजे कंडिशन काही असू दे पण तुम्ही जम्प करायचीच. त्याच्यासाठीचं इन्स्ट्रक्शन कोणतं आहे मधुरा, हर्षदा? अनकंडिशनल, कंडिशन वरती फ्लॅग वरती डिपेंड नाही जम्प. कोणता आहे तो जम्प? पार्थ, रितेश, कोणतं इन्स्ट्रक्शन? जम्प इन्स्ट्रक्शन रे, जम्प. JMP T1. JMP T1 म्हणजे काय? Flag, it does not depend on any flag value. It does not depend on any flag value. It will jump to the destination address. It will jump to the destination address without any condition. लक्षात आलंय की नाही आलंय की परत सांगायला होय? येस सर, समजलं. समजलं सर. समजून घ्या काय काय चाललंय ते. की काय आहे फ्लॅग वरती कंडिशन कशी आपण चेक करतो. जरा तुमच्या डोळ्यासमोर इमॅजिनेशन होते की कंडिशन आहे. कंडिशन म्हणजे काय? जो
काय म्हणतो त्याला आपण फ्लो चार्ट मध्ये डायमंड शेप असतो, डायमंड शेप. एक या साईडला एक त्या साईडला, म्हणजे कंडिशन ट्रू आली तर, एक कंडिशन फॉल्स आली तर. ट्रू आली तर that particular block will get executed, and if not then that instruction will be skipped and the next instruction, whatever the sequence of instruction you have wrote in that program, will get executed. समजलं का? Are you getting it? Yes, no? Yes, sir. येस सर. समजून घ्या. JMP म्हणजे काय, JNS, JS म्हणजे काय. लार्जेस्ट स्मॉलेस्ट नंबर मध्ये आपण JC किंवा JS यूज केलाय. लक्षात आलं का? बरेचसे जे लूप इन्स्ट्रक्शन असतात त्याच्यामध्ये आपण काउंटर रजिस्टर जो आहे CX रजिस्टर, तो 1 ने डिक्रीमेंट करतो आणि चेक करतो की तो 0 आहे की नाही आहे. लक्षात आलं का? मग त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन कोणतं आहे? लूप आणि पुढे डेस्टिनेशनचा ऍड्रेसची डेस्टिनेशन ऍड्रेस म्हणजे लूप T1. आता लूप T1 म्हणजे काय असणार बरं? याचं मिनिंग काय? लूप इन्स्ट्रक्शनचं मिनिंग सांगा कोणाला येतं? पार्थ, लूप इन्स्ट्रक्शन. Repeat series of instructions same number of times. रिपीट. यस, काही थोडं बरोबर आहे का? थोडंसं चुकवलं असेल. बोल परत बोल. Just repeat your answer. Repeat series of instructions same number of times. सेम नंबर ऑफ टाइमचा विषय नाही ते. रिपीट द सिरीज ऑफ इन्स्ट्रक्शन, रिपीट द ब्लॉक असं आपण म्हणूया. रिपीट द ब्लॉक up to CX व्हॅल्यू becomes, CX ची व्हॅल्यू काय येईपर्यंत? महिमा, वैभवी, CX ची व्हॅल्यू काय येईपर्यंत? अप टू CX व्हॅल्यू इक्वल टू पार्थ, 0. CX ची व्हॅल्यू काय येईपर्यंत? 0 येईपर्यंत. अप टू CX 0 येईपर्यंत. सो ऐकून घ्या आता. सो इफ यू सेट CX व्हॅल्यू ॲज अ 5, if you set CX value as a 5, for example असं म्हटलं मी, मूव म्हणजे काय? ट्रान्सफर करायचा डेटा. मूव CX, 5, मूव CX, 5 म्हणजे CX मध्ये व्हॅल्यू काय आली? 5. नाव you use one instruction in the program as loop T1. Now you use one instruction as loop T1. So now tell me how many times T1 block will get executed repeatedly. किती वेळा रिपिटेशन होणार T1 ब्लॉकचं एक्झिक्युशनचं? त्या T1 ब्लॉक मध्ये जे काय लिहिलं असेल ना तुम्ही, ते किती वेळा होणार? 5. हा बोला. 5 times. 5 times. And 5 times. In each time of execution, CX value will get increment के decrement? Decrement. प्रत्येक वेळी CX Decrement. by how much? 1. 1 ने डिक्रीमेंट होणार. पहिले 5 असणार व्हॅल्यू, नंतर 4, 3, 2, 1 आणि जेव्हा 0 होईल, सी व्हॉट हॅपन व्हेन CX व्हॅल्यू बिकम्स 0, then repetition will stop. लक्षात का? रिपीट एक्झिक्युशन जे आहे ते काय होणार आहे? स्टॉप होईल. लक्षात आलंय की नाही आलंय? Yes, येस, sir. नो? हो सर. Yes sir. कळलं का? लूप इन्स्ट्रक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन इट इज. ओके, लूप इन्स्ट्रक्शन. What is its task? It will decrement CX value by 1 and check if CX is not 0. If CX is not 0, then go to the destination address block. And if CX is 0, then stop calling that block. Okay? Yes? Yes. लूप इन्स्ट्रक्शन तर खूपच प्रोग्राम मध्ये आहे. Number of programs we have already used loop instruction. Number of programs. Okay. So next is
प्रूफ इन्स्ट्रक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला बघावंच लागेल, शिकावंच लागेल. लक्षात. नेक्स्ट आहेत काही आपण बिट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन पाहिलेत. ते आहेत एक आहे निगेशन इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, त्याच्यानंतर अँड, ऑर, नॉट, अँड, ऑर, नॉट आणि एक्सॉर. काय मिनिंग आहे यांचं? अँड, ऑर, नॉट आणि एक्सॉर. लॉजिकल इन्स्ट्रक्शन आहे, करेक्ट आहेत. पण काय परफॉर्म करतात ते? अँड एल कॉमा पीएल काय करतं? फॉर एक्झाम्पल मी सांगतो, मला तुम्ही असे तुम्हाला क्वेश्चन असणार, आणि सिंपल क्वेश्चन, मूव एल कॉमा 25H, H मध्ये म्हणजे हेक्साडेसिमल आहे, मूव बीएल कॉमा फॉर एक्झाम्पल 32H, आणि नंतर असं म्हटलं अँड एल कॉमा बीएल असं म्हणणार तुम्हाला, आणि नंतर विचारणार एल चा कंटेंट काय, बीएल चा कंटेंट काय. सांगा काय येतं, काय असतं, काय करायचं असतं? माहिती आहे की नाही माहिती आहे? पार्थ, महिमा, हर्षदा, वैभवी, सानिका, नंदिनी, शाबाज, ऐकतोस की नाही? येस, जस्ट गिव्ह मी रिप्लाय. हॅलो शाबाज. येस येस येस, आय गॉट युअर रिप्लाय. रितेश, प्राजक्ता, प्राजक्ता, ओके. प्रत्येक काय असेल अँड ऑपरेशन मध्ये? येस, जस्ट अरे तुम्ही जरा डोकं लावा. अँड म्हणजे काय असणार? अँड गेट वगैरे तुम्हाला 10वी पासून झालेले आहेत. अँड गेट म्हणजे काय, इथे काय असेल सांगा ना. हे फक्त बायनरीच्या बाबतीत. Yes, what happened? Now, just see AL 25H त्याचा कंटेंट सांगा, बायनरी मध्ये कन्वर्ट करून सांगा. 0010 म्हणजे 2 बरोबर ना, आणि 5 चा काय सांगा? बोला रे. 5 चा 0101 0101. BL चा 32H आहे. 32H आहे. अरे 32H चं सांगा, 3 चा करा आणि 2 चा करा. हेक्साडेसिमल मध्ये दिलेलं आहे, ते बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं. 3 बायनरी मध्ये कसं लिहितात? परत का सांगायला लागतं? 3 बायनरी मध्ये कसं लिहितात? 0011 11 आणि 2 कसं लिहितात? 0010. ओके. त्याचं आता अँड ऑपरेशन करायचं आहे. अँड म्हणजे काय असतं काय माहिती? अरे अँड म्हणजे काय? 1 आणि 1 चा रिझल्ट काय तो? हर्षदा, 1 and 1 रिझल्ट काय? 0 की 1? 1. आणि 1 0 1 and 0 पटकन बोला. 1 and 0 0 and 1 0 and 0 काय असतं सांगा? 1 कधी येतो आणि 0 कधी येतो? रिझल्ट 1 and 1 चा रिझल्ट GT मध्ये झालेला आहे. 1 and 1. अरे माहिती नाही का तुम्हाला? बोला पटकन. 1 and 1. प्रतीक, हर्षदा, मधुरा, 1 and 1 चा रिझल्ट काय? 1 की 0? अरे सांगा. नाही येत आहे? हॅलो महिमा, काय असतो 1 and 1 चा रिझल्ट? अभ्यास कुठे
कुठे आहात तुम्ही यार? 1 and 1 तुम्हाला माहित नाही? 0 1 and 1 0 असतो. वन नाही वन असतो बाकी सगळे झिरो असतात 1 and 0 0 की 1? 1 and 0 0 and 1 0 and 1 झिरो आणि 0 and 0 फक्त 1 कधी येतो? झिरो वन आणि वन असेल तरच वन तेव्हा वन असलं ना तर वन येतो 1 1 ला फक्त काय येणार आहे? 1 येणार. ओके, आणि बाकीच्याला काय येणार? 0 येईल. मग आता ह्याचं ऑपरेशन जे आहे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये दिलेलं आहे ते करा आणि त्याचा आन्सर सांगा काय येईल. 0 and 0 काय येणार? 0 0 and 0 0 1 and 1 1 0 and 0 0 and 1 0 0 and 0 0 1 and 0 0 0 and 1 0 1 and 0 0. काय येईल आन्सर बघा चॅट बॉक्स मध्ये बघा आणि बरोबर आहे का नाही ते बघा. म्हणजे आन्सर काय येणार त्याचं? 2 पहिला 4 बिट्सचा काय ग्रुप 2 आणि नंतरच्या 4 बिट्सचा ग्रुप काय 0. म्हणजे आन्सर काय आलं? 20H. कोणाचा आन्सर? इथे डेस्टिनेशन काय बघा वरती and AL, BL होतं बरोबर ना? and AL मग AL चा रिझल्ट काय आलाय बघा. AL चा रिझल्ट चेंज होणार. AL चा रिझल्ट काय येणार? 20H. AL चा रिझल्ट काय येणार? 20H. आणि BL काय आहे तसंच. BL ची व्हॅल्यू काय होती? 32H. 32H. AL चा कंटेंट चेंज झाला कारण अँड ऑपरेशन परफॉर्म केला आपण आणि BL चा कंटेंट तो सोर्स होता त्यामुळे तो चेंज झालाच नाही. तो काय राहिला? 32H. AL 20H आणि BL काय झाला? 32H. लक्षात आलं का? हॅलो नाव असंच दुसरी ऑपरेशन कोणती आहेत? ऑर आहे. ऑरचा रिझल्ट ऑरचं लॉजिक गेट सांगा काय? ऑरची लॉजिक गेट 0 or 0 0 or 0. अरे बोला हा हर्षदा मधुरा. 0 और 0 0 0 और 0 0 0 और 1 1 1 और 0 1 0 0 सॉरी 1 1 1 0 और 0 मध्ये 0 येतो बाकी सगळे 1 आहे. XOR चा काय येतं? XOR 1 और 1 सॉरी 1 1 0 येतो 0 0 1 येतं म्हणजे जे सेम सेम आहेत ते 0 0 येतात आणि जे 1 और 0 0 और 1 आहेत ते 1 1 येतात. ऑड पाहिजे. 1 0 1 1 0 XOR 1 रिझल्ट येणार 1 1 XOR 0 रिझल्ट येणार 1 0 XOR 0 काय येणार 0 1 XOR 1 काय येणार 0. लक्षात घ्या. 0 नॉटचं काय होणार? 0 असेल तर काय होणार? नॉट 1 0 असेल तर 1 वन होणार आणि आणि 0 1 असेल तर 0. लक्षात आलं? नाही 0 असेल तर 1 1 असेल तर काय होणार 0. बरोबर आहे. कळलं का? ती कोणती इन्स्ट्रक्शन आहेत? बिट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन आहेत. आता बिट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शनच्या बाबतीत नेक्स्ट येतात ते बिट्स जी आहेत दिलेली 8 बिट्स मधली ती शिफ्ट करायची टुवर्ड्स लेफ्ट किंवा टुवर्ड्स राईट. टुवर्ड्स लेफ्ट शिफ्ट करायची किंवा टुवर्ड्स राईट शिफ्ट करायची. त्याच्यातलं इन्स्ट्रक्शन असतं. पहिलं आहे SHL आणि दुसरं आहे SHR. शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट, शिफ्ट टुवर्ड्स राईट. काय आहे हे प्रकार? शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे काय? शिफ्ट टुवर्ड्स राईट म्हणजे काय? प्रतीक, do you get what is the meaning of and or not XOR instruction? Yes or no? Yes, sir. In the details? Yes, no? Do you know what is the and or not? Execution of and, execution of not, execution of XOR, and you can do it? Can you do it? If I Yes, ask sir. you any question, then you can tell me the answer.
what will be the content of the register after and or not XOR. मधुरा, हर्षदा, आदिती, भक्ती तुमची वायवा झालेली आहे पण तू आता प्रेझेंट राहा. हे काय कुठे वाया जाणार नाही. लक्षात आलं का? जे काय आता डिस्कशन होईल ते राहू दे. कल्याणी, महिमा, नंदिनी, पार्थ, प्राजक्ता, प्रीती, रितेश, रिया, साक्षी, सानिका, शाबाज, वैभवी. आर यू गेटिंग व्हॉट इज गोइंग ऑन? Yes, sir. Okay. So now what is the use of SHL? What is the use of SHR? काय आहे त्याचं मिनिंग? काय आहे त्याचा यूज? Now just tell me. SHR put right. काय? तुला जे माहिती आहे ते सांग. सर ते शिफ्ट करतात ज्या साईडला सांगितलंय त्या साईडला किंवा रोटेट करू शकतो आपण. नाही रोटेटचं वेगळे इन्स्ट्रक्शन आहेत. आता हे शिफ्टिंगची बघतोय आपण, फक्त शिफ्टिंग. रोटेशन वेगळं, शिफ्टिंग वेगळं. SHL. 0. Now tell me what, just listen. SHL काय करतो तो? SHL शिफ्ट लेफ्ट साईडला. shift towards Logically, left. Shift towards left. SHR shift towards राईट. shift towards right. okay. Now tell me. Suppose the number is given to you as move AL, 36H. Move AL, 36H. Okay, AL चा कंटेंट मूव म्हणजे काय? ट्रान्सफर कर. काय? 36H AL मध्ये. Now SHL AL 1 ने फक्त शिफ्ट केला towards left. Now what is the content of AL register? One shift केला. First of all, we should take AL in a binary form. Prajakta 36H binary form मध्ये सांगा मला. कल्याणी 36H. रिया 36H च बायनरी मध्ये सांगा. बोला. हा आला AL चा कंटेंट. ओके, हा आता कितीने शिफ्ट करायचं तुम्हाला काय सांगता येत नाही का? रिया, प्राजक्ता, कल्याणी 36H च बायनरी मध्ये सांगता येत नाही? सुहाना. नाव टुवर्ड्स शिफ्ट करायचंय. कुठे शिफ्ट कुठे करायचंय? टुवर्ड्स लेफ्ट शिफ्ट करायचंय. AL चा कंटेंट सध्याला आहे 36H. ओके, आणि कॅरी फ्लॅगचा सध्याला कंटेंट आहे सपोज 0. कॅरी फ्लॅग 0 आहे. ओके, नाव आफ्टर शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट बाय 1. आफ्टर शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट बाय 1. टुवर्ड्स लेफ्ट ला शिफ्ट केलंय आणि कितीने? 1 ने. नाव व्हॉट हॅपन? काय होणार आहे? टुवर्ड्स लेफ्ट शिफ्ट. एक ने पोझिशन लेफ्टला सरकवा. एक पोझिशनने सगळे जे बिट्स आहेत ते लेफ्टला सरकवा. म्हणजे कोणता बिट बाहेर पडेल प्रतीक? MSB की LSB बाहेर पडेल? हॅलो प्रतीक. विच बिट विल गेट शिफ्टेड आउट? हा प्रतीक बोला. हा पार्थ कोणता? प्रतीक कोणता बाहेर पडेल? MSB बाहेर पडेल. ते कुठे स्टोअर होईल बरं?
bit will moved. कुठे जाणार ते शिफ्ट होऊन ते जाणार कुठे? अरे कुठे जाणार पार्थ? कॅरी फ्लॅग मध्ये जाणार, बरोबर. मग आपला जो कंटेंट असणार आहे तो काय होईल, एक एकने शिफ्ट केल्यानंतर कसं होईल बघा. नाव सी हे असं आहे बघा. आणि आफ्टर शिफ्टिंग एकने फक्त शिफ्ट करायचं, काय मोठं काय हुशारी नाही लागत झाला. आणि शेवटचं जे बीट असणार आहे ते काय असणार आहे, किती बिट्स तुम्ही शिफ्ट केले टुवर्ड्स लेफ्ट, एक पोझिशन. मग राईटला काय पुट करणार, 0 पुट करत जायचे. एक 0 पुट केला. नाव दिस इज युअर एल. काय आला एल चा कंटेंट, 0 1 1 0 1 0 1 1 0 1 1 0. म्हणजेच काय आला तो 6. टीचर 12 12 म्हणजे कोण, बी ना, नाही सी. 6 CH. पहिले काय होता कंटेंट 36H होता, बरोबर ना. काय होता 36. येस 36H. तो आता किती झाला बरं, 6CH. काय झाला तो 6. चेक करा पुन्हा एकदा. येस 6CH. आता मी तुम्हाला परत एकदा विचारतो, ह्याचा आन्सर सांगून दाखवा. मूव एल कॉमा 56H, मूव CL कॉमा 3 आणि शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट AL कॉमा CL. शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट 3दा आहे, 3 वेळा. म्हणजे 3 पोझिशनने, 3 वेळा नाही, 3 पोझिशनने शिफ्ट केलंय. by 3 position, shift towards left by 3 position. So what is the content of AL after this, and what is the content of carry flag after this? पहिला आधी काय करायचं सर, हा बोला. 1001 1000. हे पहिला AL चा कंटेंट सांगतेस ना, 100 की डायरेक्ट आन्सर सांगते शेवटचं? आन्सर सांगितलंय. ओके ठीक आहे. वेळ ठेव आणि चेक करूया. 0 1 0 1 5 6 कसं लिहिणार सांगा पटकन, माईक ऑन करून. प्रतीक 6 0 1 1 0 0 1 1 0. ओके. 3दा शिफ्ट करायचं, 3 पोझिशन पहिले घालवा. 3 पोझिशनने पुढे यायला पाहिजे नंबर. म्हणजे 0 पहिला बाहेर पडेल, नंतर 1 बाहेर पडेल आणि नंतर कोण बाहेर पडेल, 0 बाहेर पडेल. 0 जो बाहेर पडेल तो कुठे जाईल, शेवटला. शेवटचं जे MSB बाहेर पडतंय ना ते कुठे जाईल, कॅरी फ्लॅग मध्ये. मग कॅरी फ्लॅग ची व्हॅल्यू काय, 0. आणि AL ची व्हॅल्यू काय येणार बरं, 3 शिफ्ट झाले. 3 शिफ्ट झाल्यानंतर लेफ्टला आणा, 1 0 1 1 0. 5 राहायला पाहिजेत आणि शेवटचे 3 काय, 0 0 0. काय होतं तुझा आन्सर हर्षदा? 1011 आणि 4 वेळा 0. 4 वेळा 0 करेक्ट आहे. 1 0 1 1 आणि 4 times 0. नाव everybody give me the answer. Okay, everybody, everyone. AL comma suppose everybody give me answer. आन्सर सांगा.
Sir, 11 and then चंगू 6. Sir, 11 and 11 6 डबल वन And, नंतर 6 zeros. 6-0. दॅट इज युअर आन्सर. हर्षदा तुमचा आन्सर काय? अरे प्रत्येक 6 टाइम्स 0 कसे काय येतील? साधं तुझ्या डोळ्याने दिसतं की जो 4 बिट्स नंतरचा जो नंबर असेल तो फक्त पहिल्या वेळी येईल आणि 4 बिट्स शिफ्ट झालेत म्हणजे शेवटला 4 काय येणार? 4 0 येणार रे. शेवटला 4 0 येणार. आन्सर बघा चॅट बॉक्स मध्ये. चॅट बॉक्स मध्ये आन्सर बघा. दिसलंय का? दिसलंय की नाही? हॅलो. सर माझं बरोबर आहे ना? हो दिसतोय ना तुला आन्सर? आन्सर तुम्ही टाइप केलं दिसतंय की नाही चॅट बॉक्स मधलं? Yes, sir. Now these instructions towards left shift केलं असेल आणि ते MSB बिट बाहेर पडणार असेल तर ते यूज कशाला होणार? टू चेक वेदर नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. अजून एक प्रोग्राम आहे की काउंट नंबर ऑफ पॉझिटिव्ह नंबर ऑफ निगेटिव्ह नंबर फाइंड आउट करायचे. तिथे हे इन्स्ट्रक्शन यूज आहे. त्याच्यानंतर इव्हन ऑड चेक करायचं असेल तर काय? टुवर्ड्स राईट शिफ्ट करावं लागेल आणि LSB शिफ्ट करावं लागेल आणि LSB 0 असेल तर इव्हन नंबर, LSB 1 असेल तर म्हणजे कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू 1 आली तर ऑड नंबर. ओके, so this is how you can identify whether number is positive, negative or even odd, and you can count number of positive, negative number from given array, number of even odd number from given array. Okay, now these are the instructions which are ROL. पुढचे आता with rotation च काय आहे बघा. ROL आणि ROR. बरेचसे इथे चुकतात, ROC लिहून टाकतात. ROC असं कोणतंही इन्स्ट्रक्शन नाही आहे. ROL ROR इन्स्ट्रक्शन आहेत आणि नंतर आहेत RCL RCR. आधी आपण ROL ROR म्हणजे काय ते बघा. तर सपोज तुम्हाला इन्स्ट्रक्शन असं दिलंय मूव. एकदम एका मिनिटात हे चेक करूया. मूव AL, 45H आणि नंतर असं असेल जो CL रजिस्टर आहे, CL रजिस्टर जो होता काउंटर रजिस्टर, तो सपोज 2 ने करायचं आणि ROL AL, CL म्हणजे दोनदा. बघा हे विचारले का? ROL म्हणजे काय माहितीये का? 0 नाही पुट करायचे. 0 नाही पुट करायचे. ज्या व्हॅल्यू शिफ्ट होतील ना, ज्या व्हॅल्यू बाहेर पडतील MSB मधून त्या LSB मध्ये यायला म्हणजे राऊंड व्हायला पाहिजे. MSB मधून बाहेर पडल्या त्या कॅरी फ्लॅग मध्ये गेल्या आणि त्याच व्हॅल्यू परत कुठे आल्या? LSB मध्ये आल्या. आधी काय करतो आपण? काही पण जाऊ दे कॅरी फ्लॅग मध्ये शेवटी, आणि शेवटी आपण 0 पुट करतो. इथे 0 नाही पुट करायचे. जी बिट बाहेर पडेल ती LSB ला येणार उलट्या सिक्वेन्सने. म्हणजे पहिलं जे होतं ते लास्टला जाईल, सेकंड होतं ते सेकंड लास्टला जाईल, थर्ड होतं ते थर्ड लास्टला जाईल. समजतंय का? एक्झाम्पल बघा. AL ची व्हॅल्यू 45H जरा सांगा प्राजक्ता. 45H 0 1 0 0 4 आणि 5 म्हणजे काय? 0 1 0 1. ओके, 45H आणि दोनदा करायचं आहे. हे कसं होणार बघा. पहिला 0 बाहेर पडेल तो शेवटला जाईल आणि 1 बाहेर पडेल तो कुठे जाईल? तो सेकंड लास्ट पोझिशनला जाईल. बरोबर? सॉरी, सेकंड लास्ट नाही, लास्टला जाईल. पहिला 0 बाहेर पडेल तो जाईल आणि नंतर 1 जाईल. समजून घ्या कसं मी आता करतो. आणि 1 बाहेर पडेल शेवटला. पहिला 0 बाहेर पडेल नंतर 1 बाहेर पडेल. मग कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय येणार? 1. कारण दोनदा शिफ्ट केलंय. टुवर्ड्स लेफ्ट आहे, टुवर्ड्स लेफ्ट आहे म्हणून पहिला 0 बाहेर पडला नंतर 1 बाहेर पडेल म्हणून कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय येणार? 1. आणि आता मी AL ची व्हॅल्यू काय लिहितो ती बघा. 0 0 0 0 1 0 1. पहिला कोण बाहेर पडेल? 0 बाहेर पडेल आणि नंतर कोण बाहेर पडेल? 1. काय समजलं की नाही ते सांगा. पहिला 0. हां, 2 आहे. 2च होतं ना. हा, 0 बाहेर पडला तो आला बघा. मी जरा मध्ये स्पेस टाकले, नंतर 0 आणि नंतर बाहेर पडला 1.
काय कळलं की नाही? आता सपोज असं असेल, हाच नंबर सेम मूव एल कॉमा 45H. तुम्ही मला प्रत्येकाने आन्सर सांगायचा. मूव किती वेळा हे करायचं रोटेशन माहितीये? शिफ्ट आणि रोटेशन सपोज 4 वेळा. 4 वेळाच्या ह्याच्यात आहे ना बऱ्याचशा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील मे बी. आणि ROL रोटेशन टुवर्ड्स लेफ्ट बाय 4 टाइम्स. अजिबात मिस करू नका, लेफ्ट वगैरे होऊ नका. हे आन्सरच बघा काय. शाबाज, यू शुड टेल मी द आन्सर. प्रतीक, शाबाज, प्राजक्ता, रितेश, यू शुड टेल मी द आन्सर. मधुरा, हर्षदा, आन्सर बनवून ठेवा. पहिले सुरुवात कशी करतो आपण, आपल्याला माहित नाही कसं करायचं, सरळ बायनरी मध्ये द्यायचं. रिस्क नाही घ्यायची, मार्क जायला नको. 0100 0101 कितीने करायचे शिफ्ट? 4 टाइम्स ने. काय आन्सर प्रतीक? एल ची व्हॅल्यू काय आणि कॅरी फ्लॅग ची व्हॅल्यू काय? सर एल ची व्हॅल्यू 0101 and then 0100 ते 4 बीट जे होते ते मागे ट्रान्सफर केले गेले. and कॅरी फ्लॅग 1. कॅरी फ्लॅग ची व्हॅल्यू हाऊ इट कम्स 1? बघ ना, पहिला 0 बाहेर पडेल, मग 1 बाहेर पडेल, मग 0 बाहेर पडेल, मग 0 बाहेर पडेल, मग शेवटला कोणता बीट बाहेर पडलाय? 4 नंबरचा बीट बाहेर पडणार ना शेवटला. 4 नंबरचा बीट काय बघ ना, 0. मग कॅरी फ्लॅग ची व्हॅल्यू काय येणार? 0 सर. लक्षात आलं का? आफ्टर ROL. बाकीच्यांचा आन्सर काय? हर्षदा आलं नाही अजून? सर मी कन्फ्यूज झाले. आलं सर. एक मिनिट. आता हे इथपर्यंत मी टाइप केलेलं ते बघा. ते मी काय टाइप केलंय? 45H टाइप केलंय. CF ची व्हॅल्यू 0 लिहिले. ओके, लिहिले का? आणि आफ्टर 4 टाइम्स काय करायचं आपल्याला? टुवर्ड्स लेफ्ट रोटेशन आणि शिफ्टिंग करायचं. रोटेशन शिफ्टिंग कसं करणार बघा. नाव पहिला बीट कोणता बाहेर पडेल? हर्षदा तूच सांग पटापट. बिग. पहिला बीट कोणता बाहेर पडेल? 0 बाहेर पडेल आणि ते शेवटला जाईल. ओके, आणि 1 ने पुढे येईल. नंतर कोण बाहेर पडेल? 1 बाहेर पडेल, तो शेवटला जाईल. शेवटला काय येईल? 01 जाईल. ओके, नंतर 0 बाहेर पडेल, तो शेवटला जाईल, तो कॅरी फ्लॅग मध्ये पण जाईल. लास्टला कोण बाहेर पडेल? 0 बाहेर पडेल, तो कॅरी फ्लॅग मध्ये पण जाईल आणि कुठे जाईल? लास्ट पोझिशनला जाईल. सो आणि 4 ने नंबर पुढे आलेला दिसेल. 4 ने पुढे झालाय म्हणजेच काय? 0101 हा आला पहिला. आणि पहिला बीट कोणता बाहेर पडणार? 0 बाहेर पडेल. नंतर कोण बाहेर पडणार? 1. नंतर कोण बाहेर पडेल? 0. नंतर कोण बाहेर पडेल? 0. चेक करा. आणि कॅरी फ्लॅग ची व्हॅल्यू काय येणार? सर्वात शेवटला कोण बाहेर पडलाय? 0 बाहेर पडलाय. 0. अजून एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुमचं जरा कन्फ्युजन बाकीच्यांचं पण जे असेल ते निघून जायला पाहिजे. ओके, सपोज शिफ्ट करायचं आहे 5 ने शिफ्ट करायचंय. 5 जरा मोठा घेऊया. शिफ्ट म्हणजे रोटेशन विथ शिफ्ट. आणि नंतर SHL शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट AL, CL. व्हॉट विल बी द आन्सर? आपली पद्धत काय आहे? पहिला आधी माहित नाही आपल्याला कसं करतात. 5 आणि 7 सिम्पली कशात लिहायचे? बायनरी मध्ये. 0101 बरोबर ना? 7 0 111 बरोबर ना? हा, आता कितीने शिफ्ट करायचे आहेत? मी काय करतो ते बघा. हा एक नंबर दिला तुम्ही. 5 नंबर जे आहेत ना, पहिले 5 ते सिलेक्ट केले मी. पहिले 5 कॉपी केले आणि ते सर्व शेवटला पेस्ट करणार. एवढंच करायचं.
हा आला तुमचा नंबर, चेक करा. चुकलं असेल तर सांगा. कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय येणार हर्षदा? जे 5वं बीट बाहेर पडेल ते. मग 5वं बीट कोणतं आहे? झिरो 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 हे कळलं? हे कळलंय की नाही? येस सर कळलं. हो ROR असतं तर काय असतं प्रतीक? ROR कोणतं बीट बाहेर पडले असते? सर समज रिपीट करा ना सर. ROL चं समजलं की नाही आधी? हे आता ROL चं चालू आहे ना, ते समजलंय ना? येस ROR मध्ये कोणतं बीट बाहेर पडलं असतं? राईटचं म्हणजे LSB बाहेर पडल्या असत्या. फॉर एक्झाम्पल हे तोंडी सांगू शकाल तुम्ही आन्सर. हे आताच एक्झाम्पल घेऊया. काय तो 57H. CL कॉमा पहिला जरा छोटा घेऊया. CL कॉमा 5 आणि ROR घेतला. AL कॉमा CL. AL ची व्हॅल्यू लिहा आधी. 570101 आणि 70111. तो काय करायचा आहे? टुवर्ड्स राईट शिफ्ट आणि रोटेशन एकत्र. राईट मधून बाहेर पडेल, MSB मध्ये येईल. राईट मधून बाहेर पडेल, MSB मध्ये येतील. राईटचे पहिले सुरुवातीला येतील, पहिले नंतर जातील. पण किती पोझिशन आहेत? 5. तर कसं येईल सांगा. पहिलं कोण बाहेर पडेल बरं? 1. नंतर कोण बाहेर पडेल? 1. नंतर कोण बाहेर पडेल? 1 आणि नंतर 0. ओके, मी प्लीज चला तुमच्या चॅट बॉक्स मध्ये 1 बाहेर पडेल, 1 बाहेर पडेल, 1 बाहेर पडेल, 0 बाहेर पडेल. नंतर कोण बाहेर पडेल? शेवटला 5वा नंबर 1 आणि बरोबर हे बाहेर पडले आणि ते सुरुवातीला येतील. बरोबर, मग राहिलेला नंबर कसा लिहिणार? 0 1 0 0 1 0. हा नंबर आला तुमचा. चेक करा. मग आता मला सांगा तुम्ही कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय येणार? शेवटून 5 नंबरला कोण बाहेर पडेल ते. शेवटून 5 नंबरला कोण बाहेर पडेल? 5 कोण बाहेर पडतंय? 1. म्हणजे कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय येणार? 1. तर तुम्ही मला सांगा आन्सर याचं 67H CL कॉमा जरा मोठा घेतो 7 आणि RO. प्रत्येक तू पण सांगायचा आन्सर. ROR AL कॉमा CL. आन्सर सांगा. 6 7 6 7 लिहा आणि ते शिफ्ट करा. 7 पहिले सुरुवातीला येऊ दे. जे नंतरचे 7 आहेत ना, ते पहिले येऊ दे. आन्सर कोणाचा आलाय का? एकाचही नाही. प्रत्येकचा आन्सर बरोबर आहे. हर्षदा चुकवलंस. प्रत्येक तुझे आधी 8 बीट आहेत का जरा चेक कर. जास्त टाकत असेल. प्रीती पाटोळेचं करेक्ट आहे. महिमा धामणे करेक्ट आहे. मधुरा खामकर करेक्ट आहे. हा चेक करा. पहिला 1 बाहेर पडायचा. तुमचा नंबर बघा आणि आन्सर बघा. पहिला 1 बाहेर पडेल, मग 1 बाहेर पडेल, 1 नंतर 0 बाहेर पडेल,
नंतर 0 बाहेर पडेल. किती आले? 5 झाले. 5 नंतर 1 बाहेर पडेल, 1 बाहेर पडेल आणि शेवटी 0 आहे तसा. म्हणजे काय आलं? 111 0 0 111 0 0 110. 7 नंबरला कोणता बीट बाहेर पडेल? शेवटून 7 कारण राईट साईडचा आहे. पहिला 1 नंतर 1 1 0 4 झाले, 5वा 0 6वा 1 7वा 1 म्हणजे कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय येणार? 1. 1. कळलं का? काय येणार? 1. नाव व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, शेवटचा टॉपिक आता वाइंड अप करायला पाहिजे आपलं. ऍड्रेसिंग मोड कोणते आहेत आणि त्याचा यूज काय असतो? ऍड्रेसिंग मोड्स कोणते? Immediate addressing mode, register addressing mode, direct addressing mode, indirect addressing mode. डायरेक्ट, नंतर इनडायरेक्ट, नेक्स्ट Register, रजिस्टर झाला. बेस इंडेक्स immediate, इमिजिएट झाला. रिलेटिव्ह बेस इंडेक्स सर डायरेक्ट इनडायरेक्ट डिस्प्लेसमेंट रिलेटिव्ह बेस रजिस्टर इमिजिएट स्टॅक इंडेक्स अजून नाही एवढंच आहे. 2 3 4 5 6 7. ओके. सी नाव टेल मी एक इन्स्ट्रक्शन लिहितो. मूव एल 35H किंवा 35 नसतं. हाचा ऍड्रेसिंग मोड कोणता? पार्थ मूव एल 35. याचा ऍड्रेसिंग मोड कोणता? रजिस्टर, रिलेटिव्ह, इमिजिएट, इंडेक्स काय आहे? नाव टेल मी. मधुरा आन्सर काय याचा? मूव एल 35. मूव एल 35. मूव एल 35 विच ऍड्रेसिंग मोड? हर्षदा, मधुरा, प्रतीक, पार्थ नाही इथं सांगता. इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. नंदिनी शाबास. इमिजिएट म्हणजे काय असतं? इमिजिएट ऍड्रेसिंग मोड म्हणजे काय असतो? अरे डायरेक्टली तुम्ही ऑपरँड पास केलात. काय? डायरेक्टली ऑपरँड पास केलात. ऑपरँड डायरेक्ट व्हॅल्यू पास केली तर काय असतं? कोणता असतो तो मोड? इमिजिएट. हा कोणता झाला? इमिजिएट. ओके. मी असं लिहिलं मूव एल BL. हा कोणता ऍड्रेसिंग मोड? दोन्ही रजिस्टर्स आहेत. कोणता ऍड्रेसिंग मोड? मूव एल BL. मूव एल BL. रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. कोणता ऍड्रेसिंग मोड? रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. नंतर मूव एल हे आता महत्वाचे ऍड्रेसिंग मोड सुरू झाले. हा कोणता ऍड्रेसिंग मोड? मूव एल ब्रॅकेट मध्ये 1000H. पार्थ हर्ष कोणता? बेस इंडेक्स नाही. हा कोणता ऍड्रेसिंग मोड? कोणता? रितेश कोणता ऍड्रेस? डिरेक्ट ऍड्रेसिंग मोड. कोणता ऍड्रेसिंग मोड आहे हा? डिरेक्ट का? तर ऍड्रेस डायरेक्टली पास केला मी. इमिजिएट कधी? व्हॅल्यू डायरेक्ट पास केली. व्हॅल्यू जर डायरेक्टली पास केली तर इमिजिएट. ऍड्रेस जर डायरेक्टली पास केला तर डायरेक्ट. नेक्स्ट बघा. चेक करा. मूव एल ब्रॅकेट मध्ये एक आधी लिहितो. मूव BX उगाच कन्फ्युजन नको म्हणू ना. 1000H.
एल कॉमा ब्रॅकेट मध्ये bx. हा ऍड्रेसिंग मोड कोणता? बेस इंडेक्स. नो, इट इज नॉट बेस इंडेक्स. इनडायरेक्ट का? इथे पण स्क्वेअर ब्रॅकेट आहे. स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे ऍड्रेस आहे. प्रत्येक लक्षात घे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे ऍड्रेस आहे. पण ऍड्रेस मध्ये आपण जो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍड्रेस डायरेक्टली पास केलाय का? तर नाही. तर ऍड्रेस आपण रेजिस्टर थ्रू पास केलाय. कळलं का? ऍड्रेस आपण रेजिस्टर थ्रू पास केलाय म्हणून हा कोणता आहे ऍड्रेसिंग मोड? इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. कोणता आहे? इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. कळलं का? असं असतं बऱ्याच वेळा तुम्हाला इन्स्ट्रक्शन अशी सापडतील मूव SI कॉमा 1 SI चंच बऱ्याच वेळा सापडेल आणि नंतर असं लिहिलं असतं सॉरी मूव AL कॉमा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये SI. याचं मिनिंग काय असतं? तर SI ची व्हॅल्यू काय? 1000H आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 1000 म्हणजे काय? कंटेंट. रीड कसं करायचं हे? कंटेंट स्टोअर्ड ऍट दी ऍड्रेस. कंटेंट स्टोअर्ड ऍट दी ऍड्रेस 1000. 1000 म्हणजे काय? कंटेंट स्टोअर्ड ऍट दी ऍड्रेस SI. कंटेंट स्टोअर्ड ऍट दी ऍड्रेस पॉइंटेड बाय SI. कंटेंट स्टोअर्ड ऍट दी ऍड्रेस पॉइंटेड बाय SI. कळलंय की नाही? नसेल कळलं तर परत विचारा. अरे कळलंय की नाही? हो सर. नंतर रिलेटिव्ह म्हणजे काय असतं? रिलेटिव्ह म्हणजे किंवा बेस इंडेक्स म्हणजे काय? एकाच रेजिस्टर मध्ये ऍड्रेस न देता 2 रेजिस्टर असतील यूज केले असे, लाईक दिस. म्हणजे तुम्हाला ऍड्रेस कसा कॅल्क्युलेट करून भेटतो? पहिला बेस पॉइंटर म्हणजे काय असेल तो DS वगैरे, त्याच्यानंतर BX ऍड करणार, त्याच्यानंतर SI ऍड करणार. या तिघांचे ऍडिशन करून जो ऍड्रेस येईल, बघा मी काय म्हणतो, जो ऍड्रेस येईल त्या ऍड्रेसचा कंटेंट कॉपी कशात करा? AL मध्ये कॉपी करा. त्या ऍड्रेसला जो कंटेंट स्टोअर असेल तो कॉपी कशात करा? AL मध्ये. कळलं का? मूव AL कॉमा ब्रॅकेट मध्ये BX ब्रॅकेट मध्ये SI. नुसतं एकच असेल तर काय? इनडायरेक्ट. इथे काय आहे? बेस इंडेक्स. बेस रजिस्टर पण आणि इंडेक्स रजिस्टर पण. ओके. नंतर रिलेटिव्हच्या बाबतीत काय असतं सांगू शकाल? सर आताचा गिवन एक्झाम्पल बेस इंडेक्सचा होता ना? येस. ओके सर. हा म्हणजे काय? रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? ऍड्रेस कसा कॅल्क्युलेट होणार? ऍक्च्युअली हे सगळं कशासाठी आहे की ऍड्रेस कसा कॅल्क्युलेट होणार म्हणजे दुसरा ऑपरँड कसा शोधायचा. ऑपरँड जो असेल ना तो कुठे शोधायचा याच्यासाठी हे ऍड्रेसिंग मोड आहे. पहिलं काय? डायरेक्टली पास केलं. दुसरं काय? डायरेक्टली आपण ऍड्रेस पास केला. तिसरा काय? ऍड्रेस रजिस्टर थ्रू पास केला. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे ऍड्रेस. तिसरा काय केला? इनडायरेक्टली पास केला. नंतर 2 रजिस्टरचे ऍडिशन करून जो ऍड्रेस कॅल्क्युलेट होईल, त्या रजिस्टरचा कंटेंट ऍड करून जो ऍड्रेस कॅल्क्युलेट होईल त्या ऍड्रेसला जो कंटेंट असेल तो म्हणजेच काय? बेस इंडेक्स. रिलेटिव्ह म्हणजे काय? एक रजिस्टर असेल त्याचा ऍड्रेस दिलेला असेल आणि दुसरी डायरेक्टली डिस्प्लेसमेंट दिलेली असणार आहे. म्हणजे इंडेक्स रजिस्टर नाही दिलेलं असणार आहे, तर डायरेक्टली डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू तुम्ही पास करणार. डायरेक्टली डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू म्हणजे BX मध्ये 20H ऍड करा, मग जो येईल ऍड्रेस तो ऍड्रेस. कळलं का? कळलं की नाही? आणि लास्टला येतो सगळंच त्याच्यामध्ये. म्हणजे काय काय? बेस रजिस्टर पण, इंडेक्स रजिस्टर पण आणि परत काय? डिस्प्लेसमेंट पण. म्हणजे ह्याचा फिजिकल ऍड्रेस कसा कॅल्क्युलेट होणार? बेस ऍड्रेस प्लस जो BX चा कंटेंट असेल तो
प्लस SI चा कंटेंट असेल तो प्लस 20H ही डिस्प्लेसमेंट, या सगळ्याची ऍडिशन करून जी काही ऍड्रेस होईल त्या ऍड्रेसचा कंटेंट कशात ट्रान्सफर होईल AL मध्ये. आणि हे जे आहे हे मी सांगतोय जे तुम्हाला ते प्रत्येक इन्स्ट्रक्शन जे आहे ते त्या ऍड्रेसिंग मोड वरती तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍड AL, BL याचं मिनिंग काय प्रतीक? ऍड AL, BL याचं मिनिंग काय? हा प्रतीक, ऍड AL, BL याचं मिनिंग काय? हर्षदा, ऍड AL, BL. Sir, adding these two registers AL and BL. कंटेंट स्टोअर्ड ऍट द रजिस्टर आणि ऍडिशन कुठे स्टोअर होणार? AL मध्येच. नंतर असं लिहिलं मी ऍड AL, 20H याचं मिनिंग काय? हर्षदा, मधुरा, हा बोला बोला बोल प्रत्येक बोल. Sir, after adding AL and 20H, the value will be placed in AL. येस करेक्ट आहे, करेक्ट आहे. ऍड AL, असं म्हटलं इथे जरा कन्फ्युज व्हाल कदाचित झालात तर. ऍडिशन 5000 आणि AL चे होणार का? 5000H आणि AL चे ऍडिशन होणार की काय वेगळं होणार? So इथं ऍड्रेस दिलाय ना? हा ऍड्रेस आहे, हे इम्पॉर्टंट आहे. द कंटेंट, परत एकदा ऐका, कंटेंट स्टोअर्ड ऍट ऍड्रेस 5000 स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे ऍड्रेस. कंटेंट स्टोअर्ड ऍट द ऍड्रेस 5000, तो जो कंटेंट असेल त्याचे ऍडिशन कशामध्ये होईल? AL मध्ये होईल आणि रिझल्ट कुठे स्टोअर होईल? AL मध्येच. ओके, हे महत्वाचं आहे. येस मधुरा, हर्षदा बोला. नंदिनी, BX अँड SI इथे काय होणार? BX आणि SI ची ऍडिशन होईल ऍड्रेसची. ओके, आणि त्या ऍड्रेसला जो काही कंटेंट असेल, व्हॉट एव्हर द कंटेंट स्टोअर्ड ऍट द ऍड्रेस which is formed by adding content of BX, content of SI. म्हणजे BX ची व्हॅल्यू असेल 1000, SI ची व्हॅल्यू असेल 2000, दोघांची ऍडिशन किती आली? 3000. 3000 च्या ऍड्रेसला जो काही कंटेंट असेल तो कंटेंट कशात ऍड होईल? हर्षदा, प्रतीक? AL मध्ये. ओके, लक्षात घ्या. आणि रिझल्ट कुठे स्टोअर होईल? AL मध्ये. ओके, आणि लास्टच्या आधी ऍड AL, असं असेल, बऱ्याच वेळा असतं असं. इथे काय होईल? ऍड्रेस कसा कॅल्क्युलेट होईल? BX चा कंटेंट प्लस 20H हा जो ऍड्रेस असेल त्या ऍड्रेसचा कंटेंट कशात ऍड होईल? AL मध्ये ऍड होईल आणि रिझल्ट पण कुठे स्टोअर होईल? AL मध्ये. बघा, ऍड्रेस कॅल्क्युलेट केला, BX चा कंटेंट प्लस 20H हा ऍड्रेसचा कंटेंट AL मध्ये ऍड होईल आणि लास्टला सगळंच त्याच्यामध्ये ऍड AL, बेस रजिस्टर आणि नंतर इंडेक्स रजिस्टर आणि नंतर परत डिस्प्लेसमेंट पण. म्हणजे इथे ऍड्रेस कसा कॅल्क्युलेट होणार? BX प्लस SI प्लस 20 ह्याने ऍड्रेस कॅल्क्युलेट होईल आणि त्या ऍड्रेसला जो कंटेंट असेल तो कशात ऍड होईल? AL मध्ये. कशात ऍड होईल? AL मध्ये. आणि तुम्हाला काय भेटेल? ऍडिशन भेटेल आणि ती कुठे स्टोअर होईल? AL मध्ये. म्हणजे आता हे आजची रिवायवा जे आहे तो चॅप्टर नंबर 3 जो आहे तो मी जेवढा तुम्हाला या 2 तासामध्ये रिवाइज करता येईल, जेवढं सोपं सांगता येईल, ज्यांनी लेक्चर अटेंड केली नाहीये, ज्याने लेक्चर अटेंड करून पण त्यांना त्यावेळी समजलं नसेल, काही असू शकतं, किंवा तेव्हा प्रिपरेशन नसेल झालं, आता नसेल प्रिपरेशन झालं, त्या सगळ्यांसाठी आपण एक केलं होतं की रेमेडियल लेक्चर्स. रेमेडियल लेक्चर्स म्हणजे काय? दोज हु हॅव नॉट अटेंडेड द लेक्चर्स ऍट दॅट स्लॉट, त्यांच्यासाठी हे आपण केलं होतं. तर 2 तास हे आपण घेतलंय. तुम्ही थांबलात हे पण खूप मोठी गोष्ट आहे, कारण 2 तास एकच टॉपिक आपण बघतोय. तो पण मायक्रो प्रोसेसर सारखा अशा. त्यामुळे आता माझी एक तुम्हाला सगळ्यांना जेन्युइन रिक्वेस्ट आहे, पार्थ जरा म्यूट कर ना. पार्थ, जेन्युइन रिक्वेस्ट राहील, नाव
Go for the basics of third chapter. Go for the instruction. Read all the instruction. Try to write all the instructions